लुटीचा शाहीचा काय झाडी काय डोंगर या घोषणेचा एकच उद्देश की सरकारचा अपव्यय या सध्याच्या सत्ताधारीमधले बरेचसे आमदार मोठ्या प्रमाणात अपव्यय करतात, सरकारी पैशाचा वारेमाप खर्च करतात आणि प्रामाणिकपणे शिक्षणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा मात्र अशा पद्धतीने पिळवणूक करतात। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून होत असतात, त्या गोष्टीसाठी लक्ष वेधण्यासाठी आजचा हा या ठिकाणी आंदोलनाचा विषय आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार शिक्षकांना अनेक प्रशिक्षण असतात वर्षातून, त्या प्रशिक्षणातून सरकार शिक्षकांना नेहमी अपडेट असतात आणि तरी देखील पुन्हा या माध्यमातून शिक्षकांना टीईटी सक्ती करणे अतिशय चुकीचं आहे। बरं, हे अतिशय चुकीचं यासाठी म्हणतो की सगळ्यात मोठी आस्थापना जर बघितली तर तो शिक्षक आहे। अशा शिक्षकांना अन्यायकारक अशी टीईटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लादली जात आहे। कुठेतरी आम्हाला असं वाटत आहे की लाडकी बहिणीची जी योजना आहे त्या योजनेचा पैसेचा टीईटीच्या माध्यमातून सरकार ओढतो की काय, असं एक आम्हाला या ठिकाणी वाटतोय। कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही परीक्षा नाही, पण फक्त शिक्षकांनाच का बरी परीक्षा घेतली जाते। आता पोलीस भरती झालेली असते, 15-20 वर्ष झाल्यानंतर एखाद्या पोलीस बांधवांना आपण पुन्हा पळायला सांगतो का, त्यांना पुन्हा मैदान घेतो का, त्यांना चाचणी घेतो का, वकिलांना आपण अशा पद्धतीची परीक्षा घेतो का, IAS अधिकाऱ्यांना आपण पुन्हा परीक्षा घ्यायला लावतो का? कुठल्याही परीक्षा कोणालाही कुठल्याही कर्मचाऱ्यांना घेत नाहीये, पण शिक्षकांनाच काय म्हणजे पिळवणूक केली जाते, हा आमचा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे। त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजच्या या जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो, शिक्षकांच्या मोर्चांमध्ये शाळा बंद आंदोलनाच्या माध्यमातून। याच्यामध्ये आम्हाला एक संदेश सांगायचा आहे, इथं प्रामाणिकपणे आम्ही कर्मचारी शिक्षक म्हणून काम करतोय, या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांचं हित बघून काम करतोय। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही जर कात्रीत पकडून तुम्ही जर त्याच्यावर जाते गाठी लादून तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या ठिकाणी या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, या ठिकाणी पैशाचा अपव्यय होतोय। पण आमच्या शिक्षक बांधवांना बघितलं असताना प्रामाणिक काम करत असताना त्या शिक्षकावरती ही कुरघोडी का ठेवायची? यासाठी ही पात्रता परीक्षा, आमचा शिक्षक हा पात्रता असल्याशिवाय तर शिक्षक बनलेला नाही, सगळ्यात महत्वाचं आहे। शिक्षक हा पात्रता असल्याशिवाय बनलेला नाही आणि हा जो काही मराठी शाळा बंद पाडण्याचा, अनुदानित शाळा बंद पाडण्याचा जो घाट चालू केलेला आहे तो निश्चितच या समाजाला, या शिक्षक बांधवाला आणि या पालक विद्यार्थ्यांना हानिकारक आहे, हे त्यांना समजून घेतलं पाहिजे आता। आणि यासाठी शाळा बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या संस्थेच्या शाखेत आहे पंडित कुंभार या शिक्षक मोर्चांच्या या मोर्चासाठी उपस्थित सर्वांना निवेदन करतो की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या मोर्चास संपूर्ण पाठिंबा, 100% पाठिंबा आहे। काय मागणी सर तुमची? मागणी जुनी पेन्शन योजना टीईटी रद्द करणे, त्यानंतर अन्यायकारक संच मान्यता व इतर प्रश्न या ठिकाणी शासन दरबारी मांडण्यासाठी आजचा हा मोर्चा। या मोर्चामध्ये आमच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्ती केल्याची योग्य आहे का? टीईटी सक्ती योग्य नाही, टीईटी सक्ती करणे योग्य नाही, टीईटी रद्द करावी, कारण अन्यायकारक टीईटीचा शासन निर्णय आहे। कौस्तुभ गावडे साहेब शासन दरबारी या विषयी अनेक वेळा प्रश्न मांडलेले आहेत। आता सुद्धा त्यांनी 100% संस्थेचा पाठिंबा कौस्तुभ गावडे साहेब यांनी या ठिकाणी दिलेला आहे। नमस्कार, मी ज्योती कलुबर्मे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर जिल्हा महिला आघाडीचे मी अध्यक्ष आहे। आणि आज 5 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 36 शिक्षक संघटनांनी या ठिकाणी शाळा बंद आंदोलन आणि जिल्हा परिषद कार्यालयावरती आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर आजच्या आमच्या मागण्या या आहेत की शासनाने जी टीईटीची सक्ती केलेली आहे ती अत्यंत अन्यायकारक आहे। शिक्षकाच्या सेवेमध्ये 15 ते 35 वर्षाची सेवा पूर्ण झाली असताना तत्कालीन ज्या काही पात्रता परीक्षा होत्या, निवड मंडळांच्या परीक्षा होत्या, त्या देऊनच आम्ही या ठिकाणी शासनानं आम्हाला सेवेमध्ये घेतलेलं असताना देखील आज
अशी एक अवस्था आली आहे की आमच्याच पात्रतेवरती शासन या ठिकाणी साशंकता उपस्थित करते. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं धोरण शासनाचं आहे. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जाचक असा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळं बहुसंख्येनं हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत आणि गोरगरिबांचं तळागाळातल्या मुलांचं जे शिक्षण आहे ते कुठेतरी थांबण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ याच महाराष्ट्रामध्ये रोवली आणि त्यांचंच नाव घेऊन जर शासन शिक्षणाचं काम शैक्षणिक काम करत असेल तर इथे कुठेही लागू होत नाहीये त्यांचा विचार. म्हणूनच आज आमचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना या ठिकाणी सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या व अनेक मागण्यांसह आज आम्ही या ठिकाणी आंदोलन पुकारले. धन्यवाद. मी नागेश गोसावी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा मनपा सोलापूर. आज या ठिकाणी टीईटी रद्दसाठी या ठिकाणी शाळा बंद आंदोलनामध्ये आम्ही या महानगरपालिकेचे सर्व शिक्षक शाळा बंद करून आम्ही या ठिकाणी समावेश झालेले आहेत. 100% शाळा महानगरपालिकेच्या आज बंद आहेत. त्यामध्ये पहिली प्रमुख मागणी आहे शासनाने जे टीईटी बंधनकारक केलेले आहे ते रद्द झाली पाहिजे. आम्ही 2009च्या बॅचचे सीईटी द्वारे आम्ही लागलेलो आहोत, तरी सुद्धा आम्हाला सुद्धा त्यांनी शासनाने टीईटी हे बंधनकारक केलेले आहे. प्रमुख आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की जुनी पेन्शन 2005च्या नंतर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन ही लागू झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी महत्वाची आमची महानगरपालिका शिक्षकांची आहे, ती वेतनाची आहे. आमचे वेतन हे वेळेवर होत नाही. शासनाने आमच्या महानगरपालिकेच्या शिक्षकाच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांसाठी स्वतंत्र वेतन पथकाची निर्मिती केली पाहिजे व आमचे वेतन हे वेळेवर केलं पाहिजे. दर महिन्याला आमचं वेतन हे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान होतं. आम्ही प्रामाणिकपणे काम आम्ही करतोच. आमचे वेतन हे 1 तारखेला झालं पाहिजे, पण शासनाने वेतनाकडे लक्ष देत नाहीत. त्याचप्रमाणे 15 मार्च 2024चा जो जाचक म्हणतो मी, जाचक हा जो सेवक संघाचा जो शासन आदेश आहे त्या सेवक संघाच्या आदेशानुसार भरपूर शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. तो शासनाचे आदेश हा रद्द होण्यासाठी आज आम्ही महानगरपालिकेचे सर्व सोलापूर महानगरपालिकेतल्या सर्व शिक्षकांनी आज या ठिकाणी आम्ही शाळा बंद करून या आंदोलनामध्ये सहभाग झालेला शासनाची दखल घ्यावी.